उजनी धरणाचा पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे। पुण्यातून पाणी न सोडण्याची भूमिका अजित पवारांनी स्पष्ट केली आहे। सध्या जो महिना आहे त्याच्या शेवटापर्यंत उणे 14.95 टीएमसी पाणीसाठा गृहीत धरला गेलेला आहे आणि अजित पवारांनी ही जी भूमिका या संदर्भात घेतलेली आहे त्याच्यावरून पुन्हा एकदा पाणी प्रश्न पेटण्याची चिन्ह आहे। चा विचार राज्य सरकार अजिबात कुठला करत नाहीये। त्या काळामध्ये उजनीला अजिबात पाणी आलेलं नव्हतं म्हणून तो निर्णय घेण्यात आलेला होता। मीच त्या सरकारमध्ये होतो आणि मीच प्रत्येक धरणातनं 2-2 टीएमसी पाणी सोडलेलं होतं। आता उजनीला पाणी बऱ्यापैकी होतं, परंतु ज्या काटकसरीनं ते पाणी वापरायला पाहिजे होतं ते वापरलं गेलं नाही, मायनसमध्ये घातलं। कारण तुम्ही बघा इथं इरिगेशनचं कुठे आहे का? उजनी शेवटी ज्यावेळेस पाऊस काळ बंद झाला तेव्हा किती टक्के होतं उजनी? 59। म्हणजे आता जवळपास 60%। मग 60% उजनी असताना वरनं तुम्ही म्हणजे हे फारच झालं। तर या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांच्याकडून। अनिकेत, काय नेमकी भूमिका अजित पवार यांनी मांडली ती आम्ही बघितली, पण याच्यावरून आता नेमके काय प्रश्न उद्भवू शकतात? रिद्धी, आपण जर बघितलं गेलं तर सोलापूरसाठी जे आहे ते वरदान समजली जाणारी जी उजनी धरण आहे त्याचं नियोजन जे आहे ते नियोजन शून्य व्यवस्थापनामुळे जी उजनीची जो खालावलेली परिस्थिती आहे त्यावर अजित पवारांना प्रश्न केला होता। परंतु अजित पवारांनी जे आहे ते आता पुणे जिल्ह्यातून उजनी धरणाला जे पाणी सोडण्यात येणार होतं ते होणार नसल्याचं सांगितलेलं आहे। आणि खरं तर आता यानंतर ज्या शेतकरी संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत रिद्धी, आणि त्यांनी जो आहे तो आंदोलनाचा जो आहे तो पवित्रा स्वीकारण्याचा सांगितलेला आहे। आणि आपण जर बघितलं गेलं तर पुणे जिल्ह्यातून जे 2 टीएमसी पाणी सोडण्याची जी मागणी होत होती ती आता अजित पवारांनी म्हणजे शक्य होणार नाही असं सांगितलेलं आहे रिद्धी। निश्चित। अनिकेत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।